ना आपल्याला समटाईम्स असं वाटत असतं की वी आर सो ब्लेस्ड आपण गॉडची फेवरेट चाइल्ड आहे. तर तसंच काहीतरी मला असं वाटत आहे, बिकॉज मी ऑलवेज ब्लेस्ड राहिलेली आहे इन टर्म्स ऑफ फ्रेंडशिप रिलेशन, इन टर्म्स ऑफ फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्स, आणि त्यासोबतच कोवर्कर पण नेहमी मला सपोर्टिव्ह भेटलेले आहेत. ठीक आहे. बट आज मी हे का म्हणत आहे की मी खरंच खूप लकी आहे, बिकॉज मी सांगते लास्ट समर सीझनमध्ये मी माझ्या आत्याकडे गेलो होतो आणि आम्ही दोघे असं सहज बसलो होतो, गप्पा मारत होतो. तेव्हा एका मुलीचा फोटो आला होता इंस्टाग्रामवर आणि मी त्या मुलीचा स्कार्फ पाहिला. तर मी आत्याला म्हटलं, तर आत्या मला असा स्कार्फ पाहिजे, आणि तो क्रोशेट स्कार्फ होता, तो इझिली नाही भेटत. ठीक आहे. सो आत्याने लिटरली माझ्यासाठी हा स्कार्फ पाठवलेला आहे. सेम थिकनेस, सेम कलर, सेम डिझाईन, आणि जोक नाही आहे एवढा मोठा स्कार्फ विणणं, बिकॉज मी एकदा क्रोशे ट्राय केलं होतं आणि माझी कंबर लिटरली गेली होती त्याच्यामध्ये, बिकॉज एक तर ते विणणं आणि एका सिटिंगमध्ये बसणं खूप जास्त डिफिकल्ट असतं. बट माझ्या आत्याने माझ्यासाठी पाठवलेलं आहे, आणि मेन म्हणजे माहिती आहे, हा विंटरमध्ये ती माझ्यासाठी पाठवणार होती, बट समहाव बिकॉज ऑब्व्हियसली याला टाईम लागतो, खूप सारे पेशन्स लागतात, तर आत्ता तो पाठवला आहे. आणि त्याच्यासोबत तिने माझ्यासाठी कॅडबरी पाठवलेली आहे. सो येस, मी खूप ब्लेस्ड आहे, बिकॉज फक्त आत्ताच नाही, बट माझे कझन्स पण, म्हणजे जसं अंजुताई मला सांगत राहते की रितू, हे आपण असं करायचं बरं, असं वागायचं बरं, कसं राहायचं, कसं नाही राहायचं. माझी दीदी आहे, दीदी मला नेहमी म्हणत राहते, बाळा तुला काय पाहिजे का, मी काही ऑर्डर करू का, माझा भाऊ आहे डुबू, सांग ना तुला काय पाहिजे काय नाही पाहिजे. किंवा माझा अजून एक भाऊ आहे जो नेहमी माझ्यासाठी अवेलेबल राहतो. सो येस असं वाटतं मला की मम्मा पप्पा पण ऑब्व्हियसली खूप पॅम्पर करतात, माझे फ्रेंड्स पण. सो येस, आय एम द ब्लेस्ड, आणि आत्या, आय लव्ह यू अँड थँक्यू सो मच.